बिरडी स्टार्ट. सर्व मुले आली का की काही मागे आहेत. कमा व जग्गू आले का ते आले पाहिजेत. ते आले की आपण पुढे निघू. जग्गू मागे आहे तो आला पाहिजे. काही मुले मागे व काही पुढे हे ठीक नाही. पूर्वी मी आलो होतो आणि काही लोक मागे होते. हा उल्लेख चूक आहे. इकडे लक्ष दे. काही लोक मागे आहेत ते पुढे आले पाहिजेत. जग्गू मागे होता. रामा व विनू नाहीत. कमा व शीला या दोन मुली मागे होत्या. यापैकी कमा आली. मी आहेच. तू आहेस. आपण आहात. आपण सर्व आहोत. आता खूप मुले होतात. अभ्यास 13. मी यापूर्वी अनेक वेळा या घरी आलो आहे, परंतु आज पुन्हा आलो. जेव्हा मी यापूर्वी आलो होतो तेव्हा इतका उशीर झाला नव्हता, पण आज कामामुळे उशीर झाला. हे पुन्हा घडू नये. राम किंवा उर्मिला आता आले पाहिजेत. नंतर आपण आरती करू. राम ऐवजी उर्मिला यापूर्वी आली नव्हती. हे चूक आहे. होय ना राजा, पण यावेळी इतक्या उशिरा का आला. इतके लोक यापूर्वी उशिरा आले नव्हते. अभ्यास 17. आम्ही या ठिकाणी एकदा आलो होतो. हरी पण आला होता, परंतु तुम्ही आला नाहीत. तेव्हा अनेक लोक आले होते, पण ते बाहेर उभे राहिले होते. या लोकांपैकी काही महिला होत्या. हरी वाचून या ठिकाणी काही काम होईल काय याबाबत काही बोलणे झाले. हल्ली हरी आहे म्हणून ठीक आहे, पण हरीवर आज काही हलके आरोप आहेत म्हणून काही लोक हरीविरोधी आहेत. हे होऊ नये. हरीला महत्त्व आहे हे आपण सर्व जाणता, तेव्हा मी अधिक काय बोलू. अभ्यास 21. सीता कशी आहे ती आणि दुसरी एक जण सरकारी चाचणीस बसतील असे आश्वासन देणे आवश्यक आहे काय. ती पास होईल असा रामाला विश्वास आहे. ती नापास होईल अशी शंकासुद्धा आपण घेता कामा नये. आवश्यक तो समय आता झाला आहे, पण एक सूचना अशी आहे की ही चाचणी पुढे ढकलावी. हा सामान्य समाज मागे आहे. जसे आपण पुढे आलो आहोत तसा हा सारा समाज पुढे आला
पाहिजे. चाचणी झाली की सीता सभासद होईल. जशी ती सभासद होईल तसेच दुसरे अनेक लोकसुद्धा सदस्य होतील. पण हे कसे काय जमेल ते पुढे पाहू. 25 अभ्यास. पूर्वी आपण स्वतंत्र नव्हतो, पण आता आपण स्वतंत्र झालो आहोत. स्वातंत्र्यापूर्वी आमच्या संस्थेचे खूप हाल होते, परंतु आता ते नाहीत हे विशेष आहे. मी स्वतः संस्थेचे काम बघतो. साहजिकच ही माझी संस्था आहे असे मी मानतो. आमची ही संस्था एक स्वतंत्र संस्था आहे. ती पुढे आली पाहिजे. आमच्या संस्थेचे लोक स्वार्थी नाहीत. या संस्थेचे स्वरूप कसे आहे? ही एक कष्टाळू लोकांची संस्था आहे. विश्वनाथ स्वामी आमचे माजी सभासद आहेत. आमच्या संस्थेद्वारे जे काही काम यावर्षी झाले आहे किंवा पुढच्या वर्षी होईल ते साधारण राष्ट्रीय स्वरूपाचे होईल. याविषयी कोणी शंका बाळगू नये अशी माझी विनंती आहे. हे काम कठीण आहे, पण आम्ही ते करू, कारण हे आमचे महत्त्वाचे काम आहे. अभ्यास 29. वास्तविक ही वस्तुस्थिती राम अनेक दिवसांपासून जाणतो, परंतु या ठिकाणी काही विशिष्ट लोकांच्या स्तुतीचे स्तोम जास्त आहे हे स्पष्ट दिसते. याशिवाय अशी वस्तुस्थिती दिसली नसती. वस्तुतः या विशिष्ट दिवशी असे होऊ नये. विशेषतः अध्यक्षांची तशीच इच्छा असावी असे मी समजतो. शेवटी शिक्षण हीच महत्त्वाची गोष्ट आहे, तेव्हा शिक्षणाविषयी आस्था असावी हे स्पष्ट आहे, कारण शिक्षण हेच सर्व उन्नतीचे अधिष्ठान आहे. ही कटू स्पष्टोक्ती असेल, पण ती या ठिकाणी आवश्यक होती. शिक्षणाशी एकनिष्ठ राहणे किंवा शिक्षणाविषयी निष्ठा ठेवणे हे आवश्यक आहे. यापेक्षा याविषयी या स्थळी जास्त स्पष्ट बोलणे आवश्यक नाही. अभ्यास 33. आज शिवाजी पार्कवर एक जाहीर सभा आहे. या सभेची तयारी आम्हाला केली पाहिजे. तुम्हाला अशी तयारी केली पाहिजे असे नाही, पण तुम्ही तयार राहा. मी खाली थांबतो. या सभेला जर पुष्कळ लोक आले नाहीत तर काय होईल? पण जरी पुष्कळ लोक आले नाहीत तरी मला तयारी केली पाहिजे. कोणास काय लागेल हे आपण नंतर पाहू. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती का निर्माण झाली वगैरे गोष्टींचे खरे उत्तर या सभेच्या ठिकाणी मिळेल. मी काल देखील या ठिकाणी गेलो होतो. काल याच ठिकाणी याच विषयावर चर्चा झाली होती व काही
विचार पुढे आले होते, पण ते वेगळे विचार होते. या विषयावर या ठिकाणी आणखी 4 अगर 5 दिवस चर्चा होईल. तुम्ही काल असे म्हणाला की ही परिस्थिती फार दिवस टिकू नये यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करणे आवश्यक झाले आहे व म्हणून आपण खरोखर पुरे प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यास 37. आज काही ठिकाणी दुष्काळ पडला आहे अशी तक्रार आली आहे. काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही गोष्ट बरोबर आहे. काही ठिकाणी वस्तुतः दुष्काळ पडला नसला तरी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आपला सगळा भाग हा दुष्काळी भाग आहे. तेव्हा याबाबत आपल्याजवळ काय सूचना आहेत हे पाहिले पाहिजे. चांगल्या सूचनांचा विचार जरूर केला पाहिजे. या बाबतीतील जे काम झाले आहे ते चांगले आहे म्हणून अशा चांगल्या कामाबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत. काही ठिकाणी दुष्काळी कामे काढली आहेत. लोकांच्या सोयी पाहिल्या गेल्या आहेत. दुष्काळग्रस्तांस अनेक प्रकारची कर्जे दिली आहेत. पण आणखी बरेच काम केले पाहिजे. हा पहिलाच दुष्काळ आहे असे काही नाही, पण लोकांची दुःखे दूर झाली पाहिजेत याबद्दल शंका नाही. अभ्यास 41. कधीकधी मी जेव्हा माझ्या शेताकडे जातो तेव्हा मला कितीतरी मजा वाटते. तसे पाहिल्यास माझे शेत अगदी छोटे आहे, परंतु तेथे आंबा, फणस, चिंच, जांभूळ इत्यादी इतकी झाडे आहेत की एवढी सर्व झाडे कोठेही एकत्र नसतील असे मला वाटते. शेताच्या वाटेवर एके ठिकाणी ओढा लागतो. ते स्थान फार रमणीय असल्यामुळे मी तेथे थोडासा थांबतो. त्यामुळे मला शेतावर पोहोचण्यास उशीर होतो हे उघड आहे. परंतु ज्या दिवशी फार उशीर होतो त्या दिवशी मी तेथेच राहतो. कधीकधी मी लागोपाठ 2 दिवस शेतावर राहतो. निसर्गाच्या सान्निध्य राहणे मला फार आवडते. निसर्गाच्या सान्निध्य माणूस प्रसन्न होतो. शेतावरील माझे सर्व दिवस चांगले जातात. अभ्यास 45. तुम्हाला मान पाहिजे असल्यास तुम्ही ज्ञान संपादन केले पाहिजे. अनेक ग्रंथांचे वाचन करून त्यांचे मनन करणे हाच ज्ञानसाधनेचा मार्ग आहे. लोकांनी आपणास मान द्यावा असे तुम्हाला वाटत असल्यास या कामी हयगय होता कामा नये. तुम्ही अत्यंत परिश्रम घेतले पाहिजेत. ज्यांनी ज्यांनी या तऱ्हेने प्रयत्न केले त्यांनी नेतेपण कमावले आहे. तुम्ही अजून लहान आहात, पण बालपणापासूनच तुम्ही वाचन व मनन केल्यास
तुम्हालाही ज्ञान व मानही मिळेल. हे मीच म्हणतो असे नाही, तर आपले थोर नेते देखील असेच म्हणतात. तुम्हाला ज्ञान व मान मिळावा या दृष्टीनेच मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे. मला यासंबंधी पुष्कळ वेळा कटू बोलावे लागले आहे, पण ते शेवटी तुमच्या हिताचेच ठरेल. मी आता गावी जाणार असलो तरी तुमची इच्छा असल्यास जेथे असेन तेथून तुम्हाला मार्ग दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. स्टॉप.